Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माढा लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। महाविकास आघाडीतर्फे मोहिते पाटलांना पहिली पसंती देण्यात आली होती, मात्र अद्याप मोहिते पाटलांनी आपला निर्णय जाहीर न केल्यानं महायुतीचं टेन्शन वाढले। त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये देखील चलबिचल सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी शरद पवार आणि मोहिते पाटलांची जी बोलणी होती ती बोलणी फिसकटली आहे का? त्याचबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेली जी शिष्टाई होती ती कामी आली नाही का? आणि मोहिते पाटलांच्या थांबण्यामध्ये कुठेतरी हा भाजपचा डाव आहे का? अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत। पर्यायाने जर मोहिते पाटलांनी तुतारी घेतली नाही तर प्रवीण गायकवाड यांचं नाव समोर येतंय आणि प्रवीण गायकवाडांना जर माढ्यातून उमेदवारी दिली तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रवीण गायकवाड यांची लढत कशी होईल हे आपण पाहूयात। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीकडून मोहिते पाटलांना पसंती देण्यात आली। यामध्ये शरद पवारांनी वारंवार मोहिते पाटलांशी जवळकी केल्याचं आपण पाहिले। परवाच पुण्यामध्ये एका लग्नामध्ये शरद पवार आणि मोहिते पाटील एकत्र होते। त्यापूर्वी आपण पाहिले की सांगोल्यामध्ये काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस शरद पवार एका कार्यक्रमामध्ये आले होते त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील यांची चौकशी करण्यासाठी ते स्वतः शिवरत्नवरती आले होते। तब्येतीची विचारपूस त्यांनी केली आणि कुठंतर मोहिते पाटील आणि पवार यांचे दुरावलेले संबंध परत जुळताना दिसले। यामध्ये आपण पाहतोय की मोहिते पाटील देखील महायुतीमध्ये नाराज आहेत आणि याचा फायदा राजकीय घेताना शरद पवार दिसत आहेत। कारण का आपण राजकारणात पाहतो की कोणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो ना कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो। या पद्धतीनं शरद पवारांनी मोहिते पाटलांना पसंती दिलेली आहे। त्यानुसार जयसिंह मोहिते पाटील यांनी देखील तुतारी आम्ही घेणार आहोत, महायुतीतून महाविकास आघाडीमधून माढ्यातून लढणार आहोत अशी भूमिका जाहीर केली। मात्र जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही। त्यामुळं निवडणुका जवळ आलेल्या आहेत, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही। पण पाहिले की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ही देखील शिवरत्नवरती आले होते, ते एका लग्नाला आले होते। मात्र त्यांनी मोहिते पाटलांशी बोलणी केली आणि ज्या पद्धतीनं निलेश लंकेंना महाविकास आघाडीमध्ये आणलं तसं मोहिते पाटील ही येतील अशी चर्चा होती। मात्र ती बोलणी देखील अद्याप त्या बोलणीचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही। त्यामुळं कुठंतर जशा निवडणुका येतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही ही बाजू महाविकास आघाडीसाठी धोक्याची आहे असं बोललं जाते। त्यामुळं प्रवीण गायकवाडांचं नाव समोर येते। आता प्रवीण गायकवाडांच्या बाबतीत जर त्यांना उमेदवारी दिली तर कशा पद्धतीची या ठिकाणीहून लढत राहील? प्रवीण गायकवाडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मॅन विथ प्लॅन असे एका शब्दात जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आपण पाहतोय की प्रवीण गायकवाडांचं संपूर्ण महाराष्ट्रभर वलय आहे आणि त्यांचं शिक्षण हे अकलूजमध्ये झालेलं आहे। ग्रीन फिंगर जी शाळा आहे या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांची अकलूजमध्ये शेती आहे आणि संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये एक बहुजन चळवळीतून किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येकाच्या परिचयाचे असे प्रवीण गायकवाड आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा प्रवीण गायकवाडांच्या बाबतीत जर बोलायचा झाला तर सध्या मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्यभर पेटलेला आहे। यामध्ये सरकारवरती धनगर समाज आणि मराठा समाजाचा रोष आहे आणि प्रवीण गायकवाड हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत आणि संसदेमध्ये आरक्षणाबाबतीत आपली बाजू मांडू शकतील अशा पद्धतीचा विश्वास ते जनतेला देतील असं बोललं जाते। ती एक त्यांची जमेची बाजू आहे। त्याचबरोबर प्रवीण गायकवाडांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत। महादेव जानकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील यांचे चांगले संबंध आहेत, शरद पवारांशी आहेत व इतर नेत्यांशी देखील आहेत। आपण पुण्याचं 2019ची जर निवडणूक पाहिली तर प्रकाश आंबेडकरांनी जर प्रवीण गायकवाड असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे जर कदाचित प्रवीण गायकवाड माढ्यातून उभा राहिले तर वंचितचा देखील त्यांना पाठिंबा मिळू शकतो असं बोललं जाते। मात्र अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांसाठी या ठिकाणी प्लस पॉईंट ठरू शकतात। त्यामध्ये युवकांच्या रोजगाराचा विषय आहे। आपण पाहतो की संभाजी ब्रिगेडच्या चळवळीतून त्यांना अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्या इथल्या मराठा उद्योजकांना मिळाली पाहिजे यासाठी ते अनेक ट्रिपचं आयोजन करत असतात। यातून रोजगार निर्मिती कशी होईल म्हणजे नोकरी करण्यापेक्षा तुम्ही व्यवसाय करा अशा एक प्रकारचं मार्गदर्शन ते मोठ्या प्रमाणावरती करतायत। याचा फायदा कुठं तर प्रवीण गायकवाडांना होईल। एक नवीन चेहरा हा या ठिकाणी शरद पवार देण्याचा प्रयत्न करतायत का?
प्रवीण गायकवाडाच्या माध्यमातून असं एक यांच्या उमेदवारीवरती बोललं जाते। त्यामुळं माढा मतदारसंघामध्ये प्रवीण गायकवाड आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर एक चांगली लढत होईल। आणि यामध्ये आपण पाहिलं तर माळशिरसमधून मोहिते पाटलांनी जरी माघार घेतली, महायुतीचा प्रचार जरी करायचा म्हणलं तरी देखील नाराज मोहिते पाटील समर्थक हे प्रवीण गायकवाडांना साथ देतील। त्याचबरोबर फलटणमधून रामराजे निंबाळकर यांनी देखील आपली तलवार मयान केलेली आहे। तिथले देखील रामराजेंचे जे समर्थक आहेत ते देखील एक चांगल्या पद्धतीची प्रवीण गायकवाडांना मदत करतील। त्याचबरोबर आपण सांगोल्यातनं जर पाहिलं तर प्रवीण गायकवाड हे स्वतः शेकापमध्ये होते काही वर्षांपूर्वी, त्यामुळं शेकापबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत, त्याचा देखील फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावरती होईल। आणि अशा पद्धतीनं प्रवीण गायकवाड आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची देखील लढत झाली तर ती अटीतटीची होईल। आणि मोहिते पाटलांचं जर पाहिलं तर या 2 दिवसामध्ये मोहिते पाटील आपली राजकीय भूमिका जाहीर करतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आपण पाहिलं तर मोहिते पाटलांनी एक बुद्धिबळाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर मोहिते पाटलांनी महायुतीला चेक दिलेला आहे, मात्र मोहिते पाटील पुढचा डाव खेळायला तयार होत नाहीत। त्यामुळं मोहिते पाटील पुढचा काय डाव खेळतायत यावर अनेक समीकरणं अवलंबून आहेत। जर मोहिते पाटलांनी जर तुतारी घेतली नाही तर प्रवीण गायकवाड यांना तुतारी मिळण्याची शक्यता आहे। अशाच अनेक राजकीय घडामोडी या माढा मतदारसंघात घडत आहेत। जर प्रवीण गायकवाडांना उमेदवारी निंबाळकरांच्या विरोधात दिली तर त्यांना प्रतिसाद मिळेल का? तुम्हाला या लढतीबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा।